कर्क राशी महिन्याच्या अखेरीस उघडणारं गुपित. एक सत्य अंगावर काटा आणेल. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण कर्क राशी महिन्याच्या शेवटच्या काही दिवसात तुमच्या आयुष्यातून पडदा उठणार आहे. असे एक सत्य समोर येणार आहे जे ऐकल्यावर क्षणभर श्वास थांबेल, डोळे पाणावतील आणि मनात एकच प्रश्न उरेल, हे इतके दिवस माझ्यापासून लपवून ठेवलं होतं? जर तुमचा जन्म कर्क राशीत झाला असेल तर हा संदेश फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. आणि हो, लास्टपर्यंत बघा, कारण शेवटी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी केल्याशिवाय हा बदल पूर्ण होणारच नाही. कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, मी तयार आहे, आणि मग ऐका सत्य. कर्क राशीचं मन, सगळ्यांसाठी जगणाऱ्याचं दुःख. कर्क राशीचं मन समजणं सोपं नाही. तुम्ही बाहेरून शांत, समजूतदार, प्रेमळ दिसता, पण आतून तुम्ही सतत लढत असता. सगळ्यांसाठी करता, पण तुमच्यासाठी कुणी उरत नाही. तुम्ही प्रेम देता, पण बदल्यात फक्त अपेक्षा मिळतात. तुम्ही माफ करता, पण तुमच्यात जखमा कुणी पाहत नाही. आणि म्हणूनच या महिन्याच्या शेवटी जे सत्य उघडणार आहे ते तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का आणि सगळ्यात मोठा मुक्तीचा क्षण ठरणार आहे. महिन्याच्या अखेरीस नेमकं काय उघड होणार? हे सत्य एखाद्या व्यक्तीशी संबंधित असू शकतं, ज्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला. कदाचित ती व्यक्ती तुमच्या भावनांचा गैरफायदा घेत होती. कदाचित ती व्यक्ती तुमच्या पाठीमागे वेगळाच खेळ खेळत होती. कदाचित सत्य स्वतःबद्दलचं असेल. हो, हे कळणार आहे की तुम्ही आजपर्यंत ज्या गोष्टीसाठी स्वतःला दोष देत होतात त्या गोष्टींसाठी तुम्ही जबाबदारच नव्हतात. आणि हे जाणवल्यावर अंगावर काटा येईल. मी इतकं सहन का केलं? हा प्रश्न छळेल. महिन्याच्या शेवटी कर्क राशीच्या लोकांच्या मनात हा प्रश्न सतत घोळत राहील. मी इतकं सहन का केलं? मी स्वतःला मागे का ठेवलं? मी सगळ्यांना प्राधान्य दिलं, पण स्वतःला का नाही? आणि इथेच तुमचं आयुष्य दोन भागांत विभागलं जाईल. एक, जुना तुम्ही, जो गप्प बसायचा, सहन करायचा, स्वतःला विसरायचा. आणि दुसरा, नवा तुम्ही, जो स्वतःसाठी उभा राहणार आहे. नात्यांमधील सत्य, जे ऐकून डोळे पाणावतील. या काळात नात्यांबाबत काही कडू सत्य समोर येतील. कोण खरंच तुमच्यासोबत आहे आणि कोण फक्त गरज असेपर्यंत. कोण तुमच्यावर प्रेम करतो आणि कोण फक्त तुमचा वापर करतो. हे समजल्यावर वेदना होतील. हो, पण त्याच वेदनांमधून तुमचा आत्मसन्मानाचा पुनर्जन्म होईल. आणि विश्वास ठेवा, एकदा डोळे उघडले की परत बंद होत नाहीत. पैसा, करिअर आणि निर्णायक वळण. महिन्याच्या अखेरीस पैसा आणि करिअरच्या बाबतीतही एक मोठं सत्य उघड होणार आहे. जिथे तुम्ही अडकलात, जिथे तुम्हाला कमी लेखलं गेलं, जिथे तुम्ही स्वतःला कमी समजत होतात, तिथे कळेल की तुम्ही कमी नाही, फक्त चुकीच्या ठिकाणी होतात. हा काळ सांगतो आता निर्णय घ्यायचा आहे. थांबायचं की पुढे जायचं? सहन करायचं की बदल घडवायचा? भावनिक कोलमड आणि नव्या सुरुवातीची चाहूल. हा काळ थोडा जड असेल. रात्री झोप येणार नाही, आठवणी डोळ्यासमोर येतील, मन प्रश्न विचारेल. पण लक्षात ठेवा, ही कोलमड म्हणजे शेवट नाही, ही नव्या सुरुवातीची चाहूल आहे. जसं वादळ आधी सगळं उद्ध्वस्त करतं आणि मग आकाश स्वच्छ होतं, तसंच काहीसं तुमच्या आयुष्यात घडणार आहे. शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं सत्य. महिन्याच्या अखेरीस तुम्हाला हे समजणार आहे की तुम्ही कोणावरही अवलंबून नाही. तुमचं मूल्य कुणी ठरवत नाही. तुमचं नशीब तुमच्या हातात आहे. आणि हे कळणं, हेच खरं गुपित आहे. एक छोटा उपाय. महिन्याच्या शेवटच्या दिवशी शांतपणे बसून डोळे बंद करा. मनात फक्त एक वाक्य बोला, मी आता स्वतःला निवडते. हे शब्द मनापासून म्हटले तर बदल थांबवणं कोणालाच शक्य नाही. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्याच मनातली गोष्ट बोलतोय, कमेंटमध्ये लिहा, हो, हे माझ्या बाबतीतच घडतंय. आणि हा व्हिडिओ कर्क राशीच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा. कदाचित कोणाचं तरी आयुष्य बदलून जाईल. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.